तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या 8 मार्चच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता खूप मोठा धमाका घडणार असतो. तोंड काळं करणार असतो तो म्हणजे आता स्वतः इकडे राकेशचं पुरं तोंड काळं होणार असतं आणि राकेश आता या सगळ्यामध्ये एक्सपोज सुद्धा होणार असतो. असं नक्की काय घडले होळीच्या दिवशी राकेश आल्यावरती काय जबरदस्त धमाका झालाय सविस्तर पाहू. इकडे सगळेजण छानपैकी होळीचं दहन करत असतात. ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या हस्ते आता छानपैकी होलिका दहन होत असतं आणि सगळेच जण आता प्रार्थना करत असतात. इकडे आता अर्णव प्रार्थना करत असतो की सगळे राग रुसवे फुगवे विसरून जाऊन आता अंजलीताई या घरामध्ये परत येऊ दे. ईश्वरी सुद्धा तीच प्रार्थना करत असते. इकडे तोपर्यंत आजीने अंजलीला आपल्या खोलीत बोलवले आणि अंजलीला आजी सांगते, हे बघ होलाष्टक योग आहे, त्यामुळे मला तुझी आणि बाळाची काळजी वाटते, म्हणूनच तुला मी इथे थांबायला सांगत आहे. यावरती ती म्हणते, नाही, ज्या घरामध्ये चिंटू आहे ना त्या घरामध्ये मी राहू शकत नाहीये. त्याने बघितलंच ना कसा यांचा अपमान केलेला आहे, तरी सुद्धा हेच म्हणून मला आता या घरामध्ये पुन्हा घेऊन आले. खरं तर या सगळ्यामध्ये मी या घरामध्ये यायला तयार नव्हते, पण यांनीच मला सांगितलं आणि म्हणून मी या घरामध्ये आलेली आहे. आणि खरं सांगू का तर यांचा अपमान करणाऱ्या घरामध्ये मी राहणं हे मला काही पटत नाहीये. आजी तू माझ्या बाजूने सुद्धा आता विचार कर की. यावरती आजी म्हणते, हो बाळा, मला तुझं म्हणणं पटतंय, पण तरी सुद्धा बाळासाठी आणि तुझ्यासाठी माझा जीव तिळतिळ तुटतो. आणि तेवढंच फक्त मी तुला सांगते, ह्या बाईचं एकदा माझं म्हणणं ऐकलंस तर आता नक्कीच तू या सगळ्यामध्ये विचार करशील. पण त्यावरती अंजली काहीच बोलत नाहीये. तर आता आजी तिला म्हणते, तुला इतका विचार करायला लागतो का बाळा? यावरती ती म्हणते, तसं नाही आजी. मग त्यावरती आजी सांगायला लागते, हे बघ, तू या सगळ्यामध्ये आता इतका विचार करू नको, राहा बरं तू. इकडे तोपर्यंत अर्णव आता फोन लावतोय, तो म्हणजे शिर्केंना, आणि तो शिर्केंना सांगतोय, काय त्या धुमाळचा आपल्याला नंबर सापडला का? काय झालंय नक्की? यावरती मग आता शिर्के सांगायला लागतात, सर, आम्ही सर्वतोपरी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न करतोय, पण कुठे गायब झालंय काही कळायला मार्ग नाहीये. त्यावरती अर्णव म्हणतोय, तो आकाशात पाताळात कुठेही गायब झाला असेल ना तरी त्याला पकडून आता माझ्या समोर आणायचं काम हे तुमचं आहे. काहीही झालं तरी सुद्धा त्याला आता माझ्या समोर आणा. यावरती मग आता शिर्के म्हणतात, ठीक आहे, आम्ही आमच्या परीने प्रयत्न तर करतो आहोत, तुम्ही नका चिंता करू. असं म्हणत शिर्के आता इकडे अर्णवला सांगत आहे. नेमकी मागे येऊन वल्लरी हे ऐकते, अरे देवा, म्हणजे ह्याचा शोध काही अजूनपर्यंत तरी थांबलेला नाहीये. ते काही नाहीये, मला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे त्या म्हणजे धुमाळला याच्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही. म्हणजे नाही, काहीतरी करायला पाहिजे. साम दाम दंड भेद सगळं वापरून मला आता हे सगळं करायलाच पाहिजे. इकडे सगळेजण छानपैकी जेवणाच्या टेबलवरती बसलेले आहेत आणि निर्लज्ज राकेश आता पुरणपोळीचे तुकडे तोडत इकडे आता गप्पा छाटत आहे. त्याच वेळेला मग लगेचच इकडे आजी सांगायला लागते, बरं झालं जावे बापू, आजच्या होळीच्या दिवसाला तुम्ही आलात. खरंच माझं मन आता कुठेच लागत नव्हतं. त्यावरती अंजली सांगायला लागते, अगं हो, यांचंच हे डोकं आहे. हेच मला म्हटले की किमान आजीसाठी तरी आता आपण तिकडे जायला पाहिजे. मी खरं तर येणार नव्हते, पण आता यांच्यामुळे आणि आजी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी इकडे येण्यासाठी तयार झालेले आहे. असं म्हटल्यावरती आजी म्हणते, बरं झालं तुम्ही आता इकडे आलात. खरंच या होळीच्या दिवसाला मला कधीपासून तुमची आठवण येतच होती. आणि त्यावरती इकडे ईश्वरी सगळ्यांना पोळी वाढते. तर आता इकडे राकेश सांगतोय, नाही, खरंच आहे, तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची संधी मी अशी कशी दवडणार, आणि त्याच्यातच आता ह्या मस्तपैकी पोळ्या खायला मिळत आहेत काय. असं म्हणत असताना इकडे आता आजी सांगायला लागते, जावे बापू, हे इतकं झालं ना की आता तुमचा मान आपण राखून घेऊया. म्हणजे आता तुमचा होळीचा जो काही मान आहे ना तो करूया. त्यावरती आता इकडे आजी सांगते, आणि अंजली, तुला मी म्हटलं ना की आज इकडेच राहायचं आहे, काहीही झालं तरी सुद्धा जायचं नाहीये. हो नाही करता करता अंजली आता इकडे आजचा दिवस राहण्यासाठी तयार होते. आजी खूप खुश होते आणि आजी सांगते, हे झालं की आपण जावयाचा मान करून घेऊ. वल्लरी हे सगळं ऐकतेय आणि वल्लरी विचार करते, नाही, ह्या जावई जरा जास्तच उडायला लागलाय. या जावयाची पंख छाटण्याची वेळ आता आलेली आहे. काहीही झालं तरी या जावयाला आता धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. आणि म्हणून आता इकडे लगेचच ती जे काही गिफ्ट आता आणलेले आहेत ते म्हणजे इकडे
राकेशसाठी त्या गिफ्ट पाहते आणि तोपर्यंत ते गिफ्ट बदलण्याचा प्रयत्न करते. इकडे हो नाही करता करता आजीने अखेर आता मनवलेलं असतं ते म्हणजे अंजलीला इथे राहण्यासाठी. अंजली नाहीच म्हणत असते की आजी नाही, आज काही मी इथे थांबू शकत नाहीये, हे बघ मला घरी जाऊ दे, उगाच अडवू नकोस. पण आता आजी सांगते होलास्टॉप योग आहे, काहीही झालं तरी सुद्धा अजिबात जाऊ नको. इकडे अर्णव सुद्धा म्हणतो हो ताई, मला सुद्धा असं वाटतंय की आजच्या दिवस तरी इथे राहा, तुझ्यासाठी नाही तरी आजी म्हणते म्हणून तरी. असं म्हटल्यावरती मग आता इकडे विचार करायला लागतं राकेश, चला 714 लाख मागता येतील, कारण 2 दिवसाचा पर डे नी रेट आपला 14 लाख होईल. बावळट बायको आजच्या दिवस राहायला तयार झाली तरी सुद्धा मी फायद्यातच आहे, असं म्हणत तो विचार करतोय. इकडे तोपर्यंत आता सगळ्यांचं जेवण झालंय आणि त्यानंतर जेवणानंतर गप्पा टप्पा मारत सगळे बसलेत. तोपर्यंत इकडे आता वल्लरी आलेली आहे आणि वल्लरीने तिचा बरोबर डाव साधलेला आहे. वल्लरीला या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच ते सापडलेली आहे की जी गिफ्ट देण्यासाठी राकेशला आणलेलं आहे ते सापडल्यावरती वल्लरी लगेचच तो बॉक्स उघडते. बॉक्स उघडल्यावरती त्याच्यामध्ये चांदीचा गणपती असतो आणि वल्लरी विचार करते नाही नाही, जावई बापूंची इतकी सुद्धा लायकी नाहीये, त्यांच्या लायकीनुसार त्यांना आता गिफ्ट दिलं पाहिजे. मला ब्लॅकमेल करतायत का? या जावई बापूंना मी आता कशी उलटी तोंडावरती पाडते ना तेच बघा. असं म्हटल्यावरती ती आता त्याच्यामधला चांदीचा जो गणपती आहे तो चांदीचा गणपती काढून टाकते आणि त्यानंतर मग आता त्या चांदीच्या गणपतीच्या जागी ती आता बॉक्स ठेवते. जो बॉक्स उघडल्यावर त्यातून काळा धूर येईल असा आता तो बॉक्स आहे आणि तो त्या गिफ्ट बॅगमध्ये रॅप करून ठेवून देते. इकडे तोपर्यंत 7 लाख रुपये घेण्यासाठी ज्या वेळेला राकेश आता आलेला आहे आणि राकेशला 7 लाख रुपयांची बॅग ज्या वेळेला इकडे आता अर्णव देतो आहे त्यावेळेला तो म्हणतो 7 लाख कसे काय, 14 लाख देण्याचं आता इकडे व्हायला पाहिजे. यावरती अर्णव म्हणतो काय बोलताय तुम्ही, 7 लाख तर आपले ठरले होते. यावरती तो म्हणतो विसरतायस तू, अरे तुझ्या बहिणीला इकडे आणण्याचे एका दिवसाचे मी 7 लाख म्हटलं होतो. आत्ता जर का तुझी बहीण 2 दिवस थांबलेली आहे तर 7 लाखाचे 14 लाख होणार की नाही? असं काय करतोयस तू? अरे पर डेच्या हिशोबाने 14 लाख रुपये देतोयस की जाऊ तुझ्या बहिणीला घरी घेऊन? असं म्हटल्यावरती आता इकडे अर्णव चिडतो आणि थांब, अजिबात कुठे जायची गरज नाहीये. त्यावरती लगेचच आता इकडे राकेश म्हणायला लागतो मग काय, बरोबर आहे ईश्वरीजी, समजवा की तुम्ही यांना. म्हणजे कसं आहे, तुमची बहीण जर का तुम्हाला इथे राहायला हवी असेल तर मात्र तुम्हाला पैसे द्यायला पाहिजेतच की. असं म्हणत तो आता इकडे बोलायला ईश्वरी म्हणते ए तुझं तोंड बंद कर आणि तुला जितके पैसे मिळालेत ना तितके पैसे घेऊन आता चुपचाप इथून निघायचं. त्यावरती तो म्हणतो काय बोलताय काय, मी आता काही पैसे घेऊन इकडून जाणार नाहीये, आज रात्र राहायची आहे ना आणि 14 लाख दिलेत तरच थांबेन, नाहीतर हा निघालो. असं म्हणत तो आता ब्लॅकमेल करायची एक संधी सोडत नाहीये आणि मग त्यानंतर 14 लाख रुपये देऊन अर्णव त्याला थांबवतोय. आणि आता अर्णव विचार करतोय ह्याचं जरा अतीच चाललेलं आहे, म्हणजे ह्याला वटणीवरती आणण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे इतकं मात्र नक्की, असा विचार चालू आहे. आणि त्यानंतर 714 लाख त्याने आता घेतलेत. इकडे तोपर्यंत ज्या वेळेला दुसरे 7 लाख आणण्यासाठी अर्णव तिजोरी खोलतोय तोपर्यंत राकेश आता ईश्वरीला इकडे त्रास देतोय. म्हणजे आता त्रास काही प्रत्येक वेळेला असं काही फिजिकलीच द्यायला पाहिजे असं काही नाही. ज्या वेळेला ईश्वरी हातावरती हात ठेवून उभा आहे, आता राकेश तिच्या समोर तसाच हातावर हात ठेवून उभा आहे. ईश्वरीने हात काढलाय तो तसाच हात काढतोय, तिची ऍक्टिंग करत समोर उभा आहे. ईश्वरीला खूप अनकम्फर्टेबल होतोय. तोपर्यंत अर्णव 14 लाख रुपये घेऊन आलाय आणि हे घ्या पैसे आणि आत्ताच्या आत्ता इकडे बाहेर व्हा. यावरती तो म्हणतो असं कसं, अरे पैसे दिलेच राहण्याचे ना, आणि हे बघ अजूनही माझी ऑफर जारी आहे, तुला जर का अजून तुझ्या बहिणीला 2 दिवस या घरात ठेवायचं असेल ना तर आता आपली ऑफर तीच राहणार आहे. हा मी तुला होळीचा डिस्काउंट देऊ शकतो, 5,000 रुपये पर डे वरती ऑफ. असं म्हणत तो आता निर्लज्जपणे अजून पैशाची डिमांड करतोय. इकडे अर्णवचा रागाचा पारा खूपच चढलेला आहे आणि त्यानंतर मग आता इकडे ईश्वरी त्याला सांगते काळजी करू नका, आपण असं काहीतरी करूया की अंजली ताई स्वतःहून कायमच्या इकडे राहण्यासाठी तयार होतील, काय वाटतं? यावरती अर्णव म्हणतो होईल हे शक्य. त्यावरती ईश्वरी सांगते तुम्ही काळजी करू नका, आपण आपल्या परीने प्रयत्न करूया. आणि त्यानंतर मग आता लगेचच या दोघांचे प्रयत्न सुरू होतात. तोपर्यंत अर्णव आता सगळे रंग जुने त्याचे ठेवलेल्या सगळ्या आठवणी या काढतो आणि ईश्वरी म्हणते हे काय आहे? त्यावरती अर्णव सांगतो काही नाही, आम्ही ज्या वेळेला लहानपणी रंगपंचमी खेळायचो ना तेव्हाच्या आमच्या सगळ्या आठवणी आहेत.
मग ईश्वरीच्या हातामध्ये तेवढंच आता संधी असते, ती सगळं घेऊन बाहेर येते. इकडे आता अंजली बाहेर थांबलेली असते आणि त्यावेळेला ईश्वरी मुद्दामच तिच्या समोर अर्णवला विचारायला लागते की सर, अहो सांगा की, तुमच्या सगळ्या आठवणी सांगा की, तुम्ही आता होळीच्या दिवशी काय करायचात, कसं करायचात. असं म्हटल्यावरती मग लगेचच अर्णव सांगायला लागतो, तुला माहिती आहे का, होळीच्या दिवशी खूप पहाटे आम्ही दोघं जण उठायचो आणि माझ्या आधी अंजलीताई उठायची. आणि तुला माहित नसेल तर आता होळीच्या दिवशी मी कमी काम करायचो, म्हणजे मी कमी हे करायचो, पण अंजलीताई सकाळी लवकर उठायची, सगळ्यांना रंग लावायची, येणाऱ्या प्रत्येक माणसाला रंग लावायची. तुला माहित नसेल पण अंजलीताईची रोज घरी कंप्लेंट यायची, म्हणजे अंजलीताई येणाऱ्या प्रत्येक माणसाला रंग लावायची. आणि त्यांनी एकदा तर माहिती आहे का, एक माणूस असाच बेधडकपणे आत आला आणि अंजलीताईची कंप्लेंट आता करायला लागला. यावरती आता इकडे ईश्वरी म्हणते, नाही, मला विश्वासच बसत नाही, असं काही अंजलीताई करू शकतील याच्यावरती माझा अजिबात विश्वास नाहीये असं म्हटलं. इकडे आता ईश्वरी अंजलीकडे पाहते आणि अंजलीताई, अहो काय म्हणताय, हे बरोबर आहे का. अंजली म्हणते, हो तर असंच करायचं. आणि एकदा तर एक माणूस आईकडे तक्रार घेऊन आला होता की तुमची मुलगी असं करते. मग काय, आईने आम्हाला ओरडली, पण आम्ही काही गप्प बसतोय, आम्ही पुन्हा त्याच माणसाला पकडून आता असा काही रंग लावला ना. आणि तुला माहिती आहे का, म्हणजे सकाळी उठल्यावरती आम्ही आता तिथे खड्डा खणून ठेवायचो, त्या खड्ड्यामध्ये आता पाणी आणि रंग हे सगळं खूप सारं टाकून ठेवायचो आणि त्यानंतर जो कोणी तिकडे येईल ना त्याला त्या खड्ड्यामध्ये बुचकळून काढायचो. आणि आता इतकी धमाल करायचो आणि कोण कंप्लेंट करायला आलं की आम्ही लपून बसायचो. असं म्हणत गप्पा टप्पा चालू आहेत. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी इकडे अर्णवला सांगते, बघितलं, आपण आता हळूहळू त्यांना असं बोलतं करायचंय आणि बोलतं करूनच मग आता आपण त्यांना इथे राहण्यासाठी कन्व्हिन्स करायचं. अर्णवला सुद्धा आता कुठेतरी ईश्वरीचं म्हणणं पटायला लागते. तोपर्यंत आजी म्हणते, चला चला आपण आता जावयाचा होळीचा मानपान जो काही असतो ना तो करून घेऊया. असं म्हणत लगेचच आता इकडे होळीचा मानपान करण्यासाठी सगळेजण जमलेले असताना लगेचच आजी म्हणते, काय ग, अर्णव कुठे आहे. त्यावरती लगेचच आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, नाही म्हणजे ते ना ते वरतीच आहेत, त्यामुळे आपण इकडे हे उरकून घेऊया. असं म्हटल्यावर ती आजी म्हणते, ठीक आहे, मग एक काम कर, तूच दे बरं या जावे बापूंना. असं म्हटल्यावर ती ईश्वरी म्हणते, मी. त्यावरती आजी म्हणते, हो आता अर्णव असं दोघांनी मिळून दिलं असतात ना, तूच दे. मग आता आजीने जे काही गिफ्ट आणलेले आहेत ते कपडे आणि चांदीचा गणपती ईश्वरी आता इकडे अर्णवच्या समोर देते. आणि अर्णव म्हणतो, कशाला, म्हणजे मानपानाचं ठीक आहे आजी, पण हे सगळं करण्याची काय तुम्हाला गरज होती. म्हणजे खरं सांगायचं तर याची काहीच गरज नाहीये. यावरती आजी म्हणते, असू दे ओ जाऊ बापू, अहो तो चांदीचा गणपती आहे, बघा बरं तुम्हाला आवडतोय का. असं म्हटल्यावरती लालची राकेश लगेचच बॉक्स ओढायला लागतो आणि तो बॉक्स उघडत असताना वल्ललीने त्याच्यामध्ये ठेवलेलं तोंड काळं करण्याचा डब्बा बाहेर काढतो. आणि तो डब्बा उघडल्या अचानकपणे त्याच्यामधून काळा धूर बाहेर येतो आणि आता इकडे राकेशचं तोंड काळं होतं. तो रागारागात समोर पाहायला लागतो आणि त्यावेळेला वल्लरी मात्र आता लपून हसत असते, कशी याला धडा शिकवला. त्याच वेळेला इकडे आजी म्हणते, काय ग, अगं हे सगळं काय झालं. म्हणजे याच्यात तर चांदीचा गणपती होता. यावरती लगेचच ईश्वरी सांगायला लागते, आजी मला खरंच काही माहित नाहीये, मी अजिबात गिफ्ट बदललेलं नाहीये. वल्लरी मात्र आता एका दगडात दोन पक्षी मारले म्हणून खुश झाले आणि त्यानंतर समोर येते आणि असं काय, असं कसं गिफ्ट बदललं, तूच गिफ्ट बदललं असशील. अंजली म्हणते, आता ह्या घरामध्ये मी एक क्षण थांबणार नाहीये. मग अंजली तिकडून निघून जाते. वल्लरी मात्र आता सगळ्यांच्या समोर ईश्वरीवरती आरोप करते. आजी म्हणते, मला पण कळत नाही गिफ्ट कसं बदललं गेलं. ईश्वरी म्हणते, जसा प्रश्न तुम्हाला पडलाय ना तसा मला सुद्धा पडलाय, खरंच मला माहित नाहीये. त्यावरती वल्लरी चांदीचा गणपती आणते आणि म्हणते, हा तर मला तुझ्या रूम मध्ये सापडला, मग हा काढून तूच तर त्या बॉक्स टाकला असशील ना. असा आता ईश्वरीवरती घाणेरडा आरोप केला जातो. अर्णव मात्र ईश्वरीच्या बाजूने ठाम उभा असतो. इकडे तोपर्यंत चिडलेला राकेश फोनवरती अर्णवला सांगतो, माझं तोंड काळं केलं ना तुम्ही, तुम्हाला मी सोडणार नाही. आता तुमच्या बहिणीचं नख पण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. यावरती अर्णव म्हणतो, तू काय अडवणार, मी माझ्या बहिणीला माझ्या घरात आणून दाखवेन. आता या सगळ्यामध्ये अर्णव कसा अंजलीला घरामध्ये आणणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार.